गाइज, वेलकम बॅक फॉर माय न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? आय होप सगळे मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करणार आहे कामच करण्यापासून. तुम्ही विचारपासून तोंडात काय भुसका भरलाय, तर ते भेटते ना 5-5 चिकडी, ते खाल्ली आहे. तर मग आता सुरुवात किचनच्या क्लिनिंग पासून करायची इच्छा आहे माझी. तर किचनमधली क्लिनिंग म्हटलं म्हणजे पहिले हे सगळं काढून हे घासघूस करायची इच्छा आहे माझी. सगळ्यात पहिले मी तेच करते आणि यासाठी मला सगळ्यात पहिले रेडी करायला लागेल म्हणजे निरमा. सर्वात पहिले याच्यामध्ये मी निरमा ॲड करणार आहे. त्यानंतर बेकिंग सोडा, जो की याच्यामध्ये पहिलेच असते. थोडा आणखी आणि सर्वात बेस्ट म्हणजे निंबू, जे की मी कापून घेते पहिले आणि कच्चू 2 भाग केले. आता ते मी याच्यात टाकल्याबरोबर एक्सपेरिमेंट पाहिजे कसा होते. बुर याच्यावरून गाईज असं समजते की आपला सोडा आणखी चांगलाच आहे, खराब झालेला नाही आहे. जर सोडा खराब झाला आहे की नाही हे चेक करायचं असेल तर सोड्यावर थोडंसं असं निंबूचा रस निंबूचा रस असा टाकू शकता पिळून, जेणेकरून असे बबल्स आले तर समजून जाल की सोडा चांगला आहे. आणि बबल्स जर आले नाही तर समजून जायचं की सोडा खराब झाला आहे. खूप वर्ष जुना असा असते सोडा. कसा आहे, खूप जुना म्हणजे खूप वर्ष चालते आपल्याला. तर त्यासाठी आणि तुम्ही मला सांग की नाही हे असं एक्सपेरिमेंट आपलं निरमा आहे म्हणून होत आहे. तर बरोबर आहे, कारण की निरम्यामध्ये पण सोडा असतो, काहीतरी ते ब्लिचिंग पावडर टाईप असतं त्यामध्ये. या कारणाने ते होतं तसं. तर आता याच्यामध्ये मला थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता आपण बाजारातून बरंच काही लिक्विड आणत असतो घरी, इकडून तिकडून प्रकारचे महागडे. त्यापेक्षा हे घरी लिक्विड तयार करा आणि कोणत्याही घाणेरड्या जे असेल घाणेरडं झालेलं चिकटपणा आलेला टाईल्सवर, गॅस ओट्यावर, तो यानं अगदी निघून जाते एका सेकंदमध्ये. बस असं बुडवलं असं घासलं की एका सेकंदमध्ये. तुम्हाला दाखवतेच. आता तुम्ही पाहू शकता की हे पूर्ण पहा, खूप अशी घाण झाली आहे. जवळून दाखवते, सगळं तेल वगैरे उडालं आहे याच्यावर. तर पाहू शकता तुम्ही, सगळीकडून हे खराब झाली आहे. आता मी हे क्लीन करायला ना तुम्हाला दिसलं. आणि इथली पण जे आहे हे पण टाईल्स ती खराब झाली आहे बा इकडे. हे सगळं मी एका सेकंडमध्ये म्हणायची गोष्ट आहे, पण हे मी सगळं साफ करून घेते. तसा लुक चेंज करते याचा. रिकामी बसलीच आहे, तर मला रिकामी बसणं अजिबात आवडत नाही. रिकामं झोपणं आवडते मस्त. पण चला असू द्या, तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि हा लुक आताच काही वेळामध्ये चेंज होणार आहे. फायनली सगळं सामान काढकूड केलं आणि हे पा डान्स करत इकडे तिकडे मिरवत मारवत कसं बसं मी सामान काढून घेतलं. एक तर मी काम करायला गेली तर इतकी काम करते का भयानक. आणि तसं म्हटलं कोण तर बिलकुल नाही, जीवावर एकदम कामचोर आहे मी.
एकदम कामचोर. पण काम करायचं असलं तर मी परफेक्टसुद्धा करते. असं नाही की काही केलं आणि काही करून फेकून दिलं, असं नाही आहे. आणि हे मी बरेचदा क्लीन करत असते. गॅस ओट्यावरची जी टाईल्स आहे ती वरची चिकट होऊन जाते, ती मी बरेचदा क्लीन करते ती. कारण मला एकदम घाण नाही आवडत, मला थोडंसं व्यवस्थितच पाहिजे सगळ्या गोष्टी. तर पण एका वेळेला मी एकच करू शकते काम. पूर्ण जर करतो म्हटलं तर मग मला हेल्प करायसाठी पाहिजे कोणीतरी, आणि हेल्प करायसाठी नसतेच घरी, मम्मी जाते बिचारी ड्युटीवर. मग मी एकटीनंच पटापटा सगळं क्लीन करून टाकलं. आणि पहा, पूर्ण गॅस पण घासून टाकला. जेवढी माझी ताकद पुरते मी तेवढंच घासून टाकलं. एकदम तर काही क्लीन झालं नाही तो गॅस, थोडं होतंच त्याच्यावर, तर ते काही माझ्याकडून क्लीन झालं नाही. मग नंतर बाल्टीत पाणी आणलं आणि पाण्याने पूर्ण धुवून टाकलं, इकडलं तिकडलं एकदम स्वच्छ मस्तपैकी पाणी मारून. आणि नंतर मी गॅसला पण थोडंसं आणखी एकदा म्हटलं घासून बघावं, तर आणखी एकदा घासून टाकलं होतं. म्हटलं अजून निघत असं आपल्याला कचरा, तर घासून टाकलं होतं. आणि मग नंतर पाण्याने त्याला पण छान धुवून टाकलं होतं. आणि गॅस डायरेक्ट साईडला काढून ठेवला होता मी, ते तुम्हाला दाखवलं नाही आहे तुमच्यासमोर, फक्त तिथल्या तिथेच मिरमिर केलं. आणि आणखी पाणी आणून पूर्ण याचं गॅस ओटा वगैरे ते सगळं पाण्याने धाय चांगलं करून टाकलं. पहा मी किती कामाची पोरगी आहे भाई साहेब. पाहू शकता तुम्ही, मी पूर्ण क्लीन केलं आहे एकदम. पाहू शकता चकाचक एकदम सही. पहा इथे येऊन तुम्हाला एक पण काही खराबी दिसणार नाही. तुमच्या मोबाईलची स्क्रीन खराब असेल तर वाटत तुम्हाला, पण हे मी एकदम चक केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, म्हणजे एकदम चकाचक करून टाकलं मी गाईस. पाहू शकता तुम्ही. आणि इकडे हे सगळं सामान आता उचलायचं आहे मला, पण मला लागली आहे भूक खूप जास्त, तर तरी खाव असं माझं मन आहे. तर चला, थोडा भात आहे, त्या भाताला मी फ्राय करते आणि तोच खाऊन घेते. मॅगी बनवण्याची इच्छा होती, पण माझी मम्मी जशी मॅगी बनवते ना, तिच्या हातची मॅगी मला आवडते. मला खूप छान मॅगी बनवता येते, पण तिच्या हातची मॅगी मला जास्त आवडते. पण बघते, जर भातानं पोट नाही भरलं तर मग ऑप्शन नाही आहे, बनवून खाऊन घेईन. पण चला असो, पहिले हा पसारा उचलाव की खाव, तर पहिले खाऊन घेते, नंतर हा पसारा उचलते. फ्राय केलेला भात बनवून रेडी आहे. जेव्हा मी थोडंसं टेस्ट केलं, तेवढं तिखट, ओ माय गॉड, म्हणजे भयंकर एवढं तिखट आहे. टेस्ट करून दाखवते माझी रिॲक्शन. मिरच्या खूप तिखट आहे. भगवान उठाले. मिरच्याची बरसात सोबतच गुलाबजामुन घेतला आहे मी. थांबा, सर्वात पहिले गुलाबजामुनच खाते. हा तरी छान बरा वाटून राहिला, मस्त टेस्टी. या तुम्ही पण लोक खायला, मध्ये खाऊ. तर फायनली मी सगळं सेट केलं आहे. पाहू शकता पूर्ण A to Z. इकडे मी झाडू मारते आहे, कारण की 5:30 वाजून गेले आहे. 6च्या पहिले झाडू मारून घेणं असं काम आहे. ओ भाई साहब, पुन्हा क्लीन करून घेते. बाबा किती वाकून गेला हा, मला फुरसत नाही आहे. निरमा सांडून दिला.
हॉल पण झाडून घेते काहीच मजेच राहा. जसं की तुम्हाला माहीतच आहे, मला या दादाजवळची गुपचूप हे खूप जास्त आवडते. तर मी तिथे पहिले गुपचूप खायसाठी 10 रुपयाचे खाते बरं, जास्त नाही. कारण की ते गरम गरम आलू बनवते ना, ते खूप छान वाटते. जास्त थंडी पडली की मग तर ते खायची मजाच काही वेगळी असते. आणि इकडे पहा पाणीपुरी भेटेपर्यंत इकडे माझे काहीतरी थोडेफार चाळं चालू होते. मग पहा मस्तपैकी गुपचूपमध्ये कांदा ॲड केला आणि मस्त खाऊन टाकला. यार कॅमेरामॅनला हेही समजत नाही की लाईट पडून राहिला बा, चेहरा दिसून नाही राहिला. जाऊ द्या, अनपड गवार आहे आमचा कॅमेरामॅन. चला असो, आपण प्रोफेशनल ठेवून घेऊ, याला नोकरीवरून काढून टाकू. नंतर मी पाणीपुरी खाल्ली आणि एक पाणीपुरी मी माझ्या समवन स्पेशलला पण दिली. म्हटलं तू पण खा. मग तिथून निघाली घरी जायला. घरी पोहोचली आणि मग घरी पोहोचल्यावर थोडा रेस्ट केला. तर गाईज मी आता जाणार आहे जिमला, जे की तुम्हाला एवढे दिवस मी माझ्या ब्लॉगमध्ये नाही सांगितलं, कारण मला नव्हतं सांगायचं. पहिले मला माझं कंटिन्यू करायचं होतं. बरेच दिवस झाले जाते जिमला, पण शूट नाही केला. तर आज पहिल्यांदा मी तिथे जाऊन व्हिडिओ वगैरे शूट करायची थोडी हिंमत करेल. तिथे तर मला भीती वाटते लोकांसमोर लवकर शूट करायची, पण नाही, मी आज तिथलं सगळं दाखवेल तुम्हाला. आणि काय काय करते काय काय नाही हे तर मी काही दाखवू शकणार नाही, बिकॉज कोणी कॅमेरा पकडायसाठी नाही राहणार आहे तिथे. पण हां, ट्राय नक्की करते. तर तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. मी जातेच थोड्या वेळाने जिमला. आणि म्हणून मामाजी मग तयार होऊन पोचली होती जिममध्ये. आणि जिममध्ये सगळेजण होते, सोबतच मुली पण होत्या 2-3. पण मला थोडं भीती वाटते यार असं एकदम. आणि याला काय म्हणते, मला लवकर जिममधल्या कोणत्या मशीनचे वगैरे नाव माहिती नाही. याला ॲप्स म्हणते बहुतेक. तर हे काहीतरी 20-30 वेळा मारत असते मी. मग मी बरेच दिवसानंतर अंड्याची भाजी बनवली होती. त्यात मग मस्तपैकी मी आणि मम्मीनी भाकरीसोबत अंड्याची भाजी खाऊन टाकली. टेस्टी पाहू शकता, मस्त झाली होती यार. काही मसाले काहीच नव्हते, तशीच मस्त झाली होती. आणि मम्मीचं जेवण झालं आहे आणि आता मी वर आली. मम्मी यायची आहे आणि टी व्ही लावला म्हणून टी व्हीचा आवाज येऊन राहिला असेल तुम्हाला. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.